नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांच्या अफेअरचं सत्य वल्लरीने सर्वांच्या समोर आणताच सुप्रियाने फोडलं वल्लरीचं थोबाड। त्याचबरोबर आईच्या मृत्यूला वल्लरी जबाबदार असल्याचं सत्य अर्णवला समजतात अर्णवने वल्लरीची केली जेलमध्ये हकालपट्टी। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे सुप्रिया आता मुंबईमध्ये आलेली असते आणि सुप्रिया मुंबईमध्ये आल्यानंतर अर्णव पहिल्यांदाच तिला इथे स्टँडवरती भेटलेला असतो आणि तिची मदतसुद्धा केलेली असते। सुखरूपरित्या तिला घरीसुद्धा आणून सोडलेलं असतं आणि ज्या वेळेला अर्णव सुप्रियाला सोडायला घरी येतो तेव्हा बघतो तर काय, ईश्वरीची आई ही सुप्रिया असल्याचं सत्य अर्णवला कळलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता अर्णवला खूप जास्त आनंद होतो की ईश्वरीच्या आईला म्हणजे सुप्रियाला अर्णव हा भेटलेला असतो आणि तिची मदतसुद्धा त्याला करता आलेली असते। त्याचबरोबर सुप्रियाने सुद्धा अर्णवबरोबर खूपच जास्त छान पद्धतीने बोलणं केलेलं असतं, अगदी मुलाप्रमाणे त्याच्याबरोबर ती वागलेली असते। तेव्हा इथे अर्णवला सुप्रिया म्हणजे ईश्वरीची आई फारच आवडलेली असते। तेव्हा इथे सुप्रियाने त्याला मिठाईसुद्धा दिलेली असते, इंदोरवरून आणलेली त्यांच्या मिठाईच्या दुकानामधली। तेव्हा इकडे ही गोष्ट जेव्हा अर्णवच्या आजीला कळते तेव्हा अर्णवची आजी पुन्हा अर्णवकडे दुसरी मिठाई पाठवते, ईश्वरीच्या आईला द्यायला सांगते। तेव्हा इथे आता अर्णव जेव्हा त्यांच्याकडे जातो ते सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात, इडली सांबर खात असतात। तेव्हा सुप्रिया म्हणते की हे बघा अर्णव सर, तुम्ही आता आमच्या इथे आलात की नाही, तुम्हाला नाश्ता केल्याशिवाय मी कुठेही पाठवणार नाही आहे। आणि ती खूपच प्रेमाने अर्णवला इथे नाश्ता करायला सांगते। तेव्हा अर्णव म्हणतो की मला इडली सांबर नको आहे, मी इडली चटणी खाणार आहे। तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे काही खायचं आहे ते खा। तेव्हा इथे ईश्वरी आता इडली सांबार आणि इडली चटणी याच्यावरून सुद्धा त्याच्याबरोबर वाद घालत असते। तेव्हा सुप्रिया आता अर्णवची बाजू घेते आणि ईश्वरीला गप्प करते। तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई तू कुणाची आई आहेस, माझी की त्यांची? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, असू दे ना, मग माझी बाजू घेतली म्हणून काय झालं, कितीतरी वर्षांनी आई खंबीरपणे पाठीशी उभी राहिली असं मला वाटलं। तेव्हा इथे अर्णवला सुप्रियामध्ये आपल्या आईचा भास झालेला असतो, ते बघून इथे ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं। त्यानंतर इथे आता अर्णव जेव्हा ईश्वरीच्या आईचं कौतुक करतो घरी आल्यानंतर तेव्हा आजी म्हणत असते की अरे वा, अर्णव ईश्वरीच्या आईला फक्त 2दा भेटलाय तरीसुद्धा एवढं मोठं कौतुक केलं, म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे की अर्णव त्यांचं कौतुक करतोय, जाऊन त्यांना भेटायला हवं। तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा मला पण सांगा, मी पण येतो। तेव्हा आजी म्हणते, कशाला, तू तिथे अजिबात येऊ नकोस। तेव्हा अर्णव म्हणतो, का, पण मला सुद्धा त्यांना परत भेटायला आवडेलच। तेव्हा आजी म्हणते, अरे हो, पण तिथे ती मिस इंदोर असेल ना, तुला तिचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे मला माहिती आहे, तेव्हा तू काही तिथे येऊ नकोस, मी आणि अविनाश आम्ही दोघेजणं जाऊन भेटू, हो की नाही रे अविनाश? तेव्हा इथे काका म्हणतात, हो नक्कीच, आपण नक्की जाऊया। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, तरीसुद्धा मी येईन, मी हवं तर मी सिंदोरकडे बघणारसुद्धा नाही, पण मला काकूंना भेटायचं आहे। तेव्हा आजी म्हणतात की ठीक आहे, आता आपण त्यांच्याकडे जातोय ना। तेव्हा इथे आजी अविनाश मामांना म्हणतात की मी काय म्हणते अविनाश, आता आपण जर तिकडे जातोय तर त्यांच्याबरोबर लगेच ईश्वरीचा हात मागूया का, आपल्या अर्णवसाठी लग्नाची बोलणीच करूया ना। तेव्हा इथे अविनाश मामा म्हणतात, ठीक आहे, आता जर ईश्वरीची आई आली आहे तर आपण त्यांच्याबरोबर बोलणी करूच या। तेव्हा इथे आता वल्लरी त्यांचं बोलणं ऐकते। वल्लरी म्हणते, कोण आहे ही ईश्वरीची आई, जाऊन जरा बघायलाच हवं, आधीच त्यांचा अपमान करते। जेव्हा इथे आई येऊन लग्नाची बोलणी करायला जातील ना तेव्हा मी त्यांना सांगेन की या लग्नाला होकार द्यायचा नाही म्हणून, चांगलं त्यांना आता सुनवूनच येते। तेव्हा वल्लरी बघायला आलेली असते, जेव्हा ती सुप्रियाला बघते पायाखालची जमीन सरकते, कारण जी सुप्रिया म्हणून तिला आता माहिती असते ती सुषमा असते, सुषमा। आणि सुषमाला बघितल्यानंतर इथे आता वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते। ती म्हणते की ईश्वरीची आई ही सुषमा आहे आणि आता इथे वल्लरी खूपच जास्त घाबरलेली असते, कारण 15 वर्षापूर्वी जी काही इथे वल्लरीने चूक केलेली असते त्याच्या पाठीमागचं सत्य हे फक्त सुषमालाच माहिती असतं। आणि प्रेक्षकांनो, इथे आता आजी त्याचबरोबर अविनाश मामा हे दोघेजणं ईश्वरीच्या आईला भेटायला जातात
आणि तिथे भेटायला गेल्यानंतर तिथे आता सुप्रियाला भेटून त्यांना खूपच जास्त छान वाटतं। तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात की हे बघा सुप्रिया, तुम्ही इथे आलात ना, खरंच खूप बरं केलं। मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, तर आता या निमित्ताने ते बोलणंसुद्धा होईल। तेव्हा सुप्रिया म्हणते बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला आजी? तेव्हा इथे आजी म्हणत असतात की माझा नातू अर्णव, याच्यासाठी मी तुमच्या मुलीचा हातसुद्धा मागते, ईश्वरीचा। तर मी तुमच्या ईश्वरीला मागणी घालते माझ्या अर्णवसाठी, तुमची काही हरकत आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते की एवढं मोठं खानदान आणि त्याचं स्थळ जर माझ्या मुलीला विचारतंय तर माझी काही हरकत का असेल, पण एकदा आम्ही जरा ईश्वरीच्या बाबांशी सुद्धा बोलणं करतो। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरीच्या बाबांजवळ बोलल्यानंतर इथे आता आजी म्हणतात की ठीक आहे, तुम्ही बोलणं करा, पण आम्हाला सगळ्यांना ईश्वरी खूप आवडते आणि अर्णवचं आणि ईश्वरीचं जर लग्न झालं तर चांगलंच होईल। आमचा अर्णवसुद्धा खूप चांगला आहे, त्याला तर तुम्ही भेटलातच ना। तेव्हा इथे ईश्वरीला आश्चर्य वाटतं की आजीने डिरेक्टली लग्नाची मागणीच घातली। तेव्हा इथे यस्सू आत्या आता म्हणत असते की हे काय बोलते सुवैनी, अगं पण राकेश आहेत ना, राकेशला सुद्धा ईश्वरी आवडते। तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते पण हे बघा वंश, आपल्या इशूच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल तसं काहीच नाही आहे, ती फक्त त्यांचा आदर करते, बाकी काही नाही। आणि तुम्ही बघताय ना, एवढ्या मोठ्या घरातलं स्थळ जर आपल्या इशूसाठी आलं आहे तर नाही का म्हणायचं। आणि आजीने स्वतःहून आपल्याला विचारले की आपण त्यांना विचारायला नाही गेलो ना। तेव्हा इथे सुप्रिया आता काकांनासुद्धा फोन करते, ईश्वरीच्या वडिलांना, आणि त्यांनासुद्धा बोलावून घेते। तेव्हा इथे आजीने आता जे काही प्रपोजल मांडलेलं असतं ते सुप्रिया आता ईश्वरीच्या वडिलांना सांगते। तेव्हा इकडे काका म्हणतात की एवढं मोठं खानदान आणि आपल्या मुलीचा हात मागतायत, तुला काय वाटतं, योग्य वाटतं का आपल्या मुलीला त्या घरामध्ये देणं? आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळतील ना? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते हवं तर तुम्ही ना त्या आजीला भेटा, अर्णवला तुम्ही भेटा, खरंच खूप चांगली माणसं आहेत आणि आपल्या ईश्वरीचा हातसुद्धा मागतायत, मग काय हरकत आहे असं मला वाटतं। तेव्हा जयू आत्या म्हणत असते अरे पण दादा, राकेशसुद्धा चांगला मुलगा होता रे, पण त्याला कुटुंब नाही आहे, त्याचं घरदार नाही आहे, तो एक फिक्स नोकरीसुद्धा करत नाही, अशा मुलाला मी माझी मुलगी कशी काय देऊ, पुढे तिचं आयुष्य काय असणार आहे, असं इकडे आता मामासुद्धा म्हणतात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीचे बाबांनी सरळ सरळ राकेशला नकारच दिलेला असतो आणि इथे आजीने आता लग्नाची बोलणी केलेली असतात। तेव्हा आजी अर्णवला सुद्धा सांगतात, अर्णव म्हणतो आजी हे काय मध्येच, तू काय माझ्या लग्नाची बोलणी करून आलीस? तेव्हा आजी म्हणतात का नको करायला, अरे चांगली मुलगी आहे ती आणि मला सून म्हणून तीच आवडली, तुला आवडलेली नाही आहे का? हे बघ, ईश्वरी आपल्या घराला साजेशी आहे, ते आपलं घर एकत्र बांधून ठेवेल। तेव्हा अंजलीची सुद्धा तीच इच्छा आहे। तेव्हा अंजली म्हणते हो चिंटू, माझी तीच इच्छा आहे की ईश्वरी या घरची सून व्हावी, तू माझी ही इच्छा पूर्ण नाही का करणार? तेव्हा अर्णवचा नाईलाज होतो, त्यालासुद्धा मनातून ईश्वरी आवडतच असते, पण तरीसुद्धा त्याला आता लग्नाची घाई होते असं वाटत असतं, पण तरीसुद्धा आजीची आणि आता अंजलीची तीच इच्छा असल्यामुळे तो लग्नाला तयार होतो। तेव्हा इथे वल्लरी म्हणते की नाही, आता वेळ आलेली आहे, हे लग्न काही करून मोडलंच पाहिजे। तेव्हा आता वल्लरी एक प्लॅन करते, जी कात्रणं तिने जपून ठेवलेली असतात ती कात्रणं ते घेऊन येते, ज्याच्यामध्ये सुषमाचा फोटो असतो। तेव्हा ती अर्णवला म्हणते की अर्णव, तुला माहिती आहे का हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा अर्णव म्हणतो मला नाही माहिती। तेव्हा सुषमाचा अर्धा चेहरा त्याला दिसत असतो, त्याच्यानंतर दुसरं कात्रण जोडल्यानंतर सुषमाचा चेहरा पूर्णपणे आता तयार झालेला असतो। तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की या तर म्हणजे ईश्वरीची आई आहेत ना, सुप्रिया काकू? तेव्हा वल्लरी म्हणते की हो, तुला माहिती आहे ना तुझ्या आईने जीवन का संपवलं होतं? कारण तुझ्या वडिलांचं एका मुलीबरोबर अफेअर होतं आणि ती दुसरी तिसरी कुणी नाही आहे, ईश्वरीची आई सुषमाच आहे। तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो, लग्नाची बोलणी फिक्स झालेली असते। अर्णवला इतका मोठा धक्का बसतो की बाहेर आता लग्न फिक्स करण्यासाठी ईश्वरीच्या घरचे सगळेजण आलेले असतात। तेव्हा अर्णवला इतका राग येतो, अर्णव आता ती कात्रणं घेऊन बाहेर येतो आणि म्हणत असतो की सुप्रिया काकू, मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा त्या म्हणतात बोल ना, काय बोलायचं अर्णव? तेव्हा इथे तो म्हणतो की हा फोटो तुमचाच आहे ना? तेव्हा इथे सुप्रियालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते की हो, हा फोटो तर माझाच आहे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णव म्हणत असतो की तुमचं आणि माझ्या बाबांचं अफेअर होतं का? तुमच्यामुळे माझ्या आईने स्वतःचं जीवन संपवलं। तेव्हा सुप्रिया म्हणते हे तुला कुणी सांगितलं? तेव्हा इकडे आता वल्लरी आहे, त्याने म्हणते काय चुकीचं बोलतोय ते?
तो बोलतोय तेच सगळं सत्य आहे ना. तुझ्यामुळेच आमच्या सात्विका ताईने स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. तेव्हा सुप्रिया म्हणते हे सगळं खोटं आहे आणि सुप्रिया येते आणि वल्लरीच्या थोबाडीत देते. सुप्रिया म्हणते की 15 वर्षांपूर्वी तू जे काही केलं होतंस तुला काय वाटतंय मी विसरली आहे का. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की अर्णव बेटा, तुला तुझ्या वल्लरी मामीने काय सांगितलंय ना मला माहिती नाही आहे, पण मी तुला सत्य सांगते. हो, मी तुझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये काम करत होते. मी प्रामाणिकपणे माझं काम करायचे. पण तुझी ही मामी आहे ना, तिचं वागणं मला अजिबात पटायचं नाही. तुझे बाबा तुझ्या आईवरती खूप प्रेम करायचे आणि तुझी आईसुद्धा तुझ्या बाबांवरती खूप प्रेम करायची. त्यांचा संसारसुद्धा सुखाचा चालू होता. पण तुझ्या मामीला आहे ना, तुझ्या इथे आईचं सुख बघवायचं नाही. तुझी मामी जळायची तुझ्या आईवरती, कारण तुझी आई खूपच श्रीमंत होती आणि तुझी ही मामी आहे ना गरीब होती, कारण तुझे मामा तुझ्याच वडिलांच्या ऑफिसमध्ये कामाला होते. हवं तर विचार तुझ्या अविनाश मामांना. मी ते सत्य कुणालाही सांगितलं नाही, कारण मला माझ्या मुलीचा आनंद आणि तुझा आनंद महत्त्वाचा होता, म्हणून मी गप्प बसले होते. पण इथे वल्लरी मामीने तुझे कान भरायचे काम केले आणि सत्य काय आहे ते तुला कळायला हवं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की 15 वर्षांपूर्वी तुझ्या मामीने सगळा गोंधळ घातला होता. म्हणजे तुझे वडील आहेत ना, ते आमची मदत करायला आले होते. माझी मदत करायला ते आले होते आणि मला ते चांगली मानायचे, कारण मी प्रामाणिकपणे त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होते. ते मला बहीण मानायचे असं म्हणायलाच तरी काही हरकत नाही. पण तुझ्या मामीने काय केलं, तुझ्या आईचं जीवन संपवलं. तुझ्या आईच्या मनामध्ये माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केला आणि तुझ्या वडिलांबद्दल आमच्या नात्याला एक वेगळंच नाव दिलं, बदनाम केलं आमच्या नात्याला. तरीसुद्धा मी त्यांना म्हणाले होते की असं काही नाही आहे. आणि त्याच वेळेला माझंसुद्धा लग्न ठरलं होतं ईश्वरीच्या बाबांबरोबर. मी त्यांना किती सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हे काय बोलताय, असं काहीही नाही आहे. तरीसुद्धा वल्लरीने तुझ्या आईच्या मनामध्ये माझ्याबद्दल आणि तुझ्या वडिलांबद्दल असा काही गैरसमज निर्माण केला की त्यांना तो धक्का सहनच झाला नाही. त्यांनी आमचं नातं चुकीचं समजलं आणि मग त्यांना आता तो धक्का सहन झाला नमुळे त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. तेव्हा इथे आता वल्लरीचं सत्य हे सुप्रियाने सगळ्यांसमोर आणलेलं असतं. वल्लरी म्हणते खोटं बोलतेस तू. तेव्हा सुप्रिया येते आणि सगळ्यांच्या समोर वल्लरीचं थोबाड फोडते आणि म्हणते मी खोटं बोलते. हे सत्य मी ईश्वरीच्या बाबांना सुद्धा सांगितलं होतं की माझ्यावरती असा आळ घेण्यात आलाय म्हणून, पण त्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास होता आणि आमचं ठरलेलं लग्न हे व्यवस्थितरित्या पार पडलं. आणि मग नंतर मी या सगळ्यापासून दूर झाले, कारण ते माझ्यासाठी काही महत्त्वाचं नव्हतं, कारण माझी या सगळ्यामध्ये काही चुकीच नव्हती. मी प्रामाणिकपणे त्या ऑफिसमध्ये फक्त काम करत होते आणि तुझे वडील मला चांगली एम्प्लॉई मानत होते आणि ते सगळ्यांबरोबरच चांगले वागायचे, सगळ्यांना समजून घ्यायचे. जसा तुझा स्वभाव आहे ना, तसंच तुझ्या वडिलांचाही स्वभाव होता. याच्यामध्ये तुझ्या वडिलांची सुद्धा काही चुकी नव्हती. पण इथे तुझ्या आईने आता गैरसमज निर्माण करून घेतला, वल्लरीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला, जे की ती सगळं खोटं बोललं होती. तुझ्या बाबांना सुद्धा तिने बदनाम केलं आणि मग तुझ्या आईने स्वतःला संपवलं. हा धक्का तुझ्या बाबांना सहन झाला नाही आणि काही दिवसानंतर आम्ही पेपरमध्ये बातमी वाचली की तुझ्या वडिलांनी सुद्धा स्वतःला गोळी मारून घेतली आणि स्वतःचं आयुष्य संपवलं. पण याला कारणीभूत जर कुणी असेल ना, तर ती वल्लरी आहे, मी नाही. माझा या सगळ्याशी काही संबंधच नाही आहे. मी माझं काम करायचे आणि घरी निघून जायचे. तेव्हा इथे आता अविनाश मामासुद्धा म्हणतात की हे बघ बाळा, हे सगळं खरं आहे आणि तरीसुद्धा तुझा जर माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल ना, तर हे लग्न तू मोडू नकोस. कारण ईश्वरी आहे ना, माझी मुलगी नाही आहे. ईश्वरी माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, माझी जिवलग मैत्रीण. आम्ही दोघीजणी ऑफिसमध्ये सोबत काम करत होतो. ईश्वरी तिची मुलगी आहे आणि तिची मुलगी मी सांभाळते, कारण हिच्या आईचा आणि तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे इशू खूपच जास्त लहान होती. तिला सांभाळणारं असं कुणीच नव्हतं आणि त्यावेळेला मी तिथे गेले होते. मी बघितलं तिथे लहान मुलगी रडत होती आणि तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की इशूला मी सांभाळेन म्हणून. आणि नम्रता माझी एक मुलगी होती, तिच्याबरोबर ईश्वरी राहील असं मी सगळ्यांना सांगितलं होतं आणि म्हणून मी ईश्वरीला माझी मुलगी म्हणून लहानाचं मोठं केलं आहे. तेव्हा तू तिची काही चुकी नाही आहे, तिच्याबरोबर हे ठरलेलं लग्न मोडू नकोस. कारण ईश्वरीला सुद्धा अर्णवबरोबर लग्न करायचं आहे हे आता सुप्रियाला माहिती झालेलं असतं आणि आता माझ्या चुकीमुळे माझ्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडू नये असं तिला वाटत असतं. त्यामुळे इथे सुप्रियाने सगळा गैरसमज दूर केलेला असतो. अर्णवला कळतं की त्याच्या आईला
मृत्यूच्या दारापर्यंत नेणारी दुसरी तिसरी कुणी नाही वल्लरी आहे. तेव्हा अविनाश मामा म्हणतात की 15 वर्षांपूर्वीच हे सत्य मला कळलं होतं अर्णव, पण मी ते सगळ्यांपासून लपून ठेवलं होतं. तेव्हा सुप्रियाताई जे काही बोलतायत ते सगळं खरं आहे. वल्लरीची या सगळ्यामध्ये चुकी आहे. तेव्हा अर्णवला कळतं की माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार, माझ्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार दुसरी तिसरी कुणी नाही तर वल्लरी आहे. तो सरळ पोलिसांना फोन करतो आणि वल्लरीला अरेस्ट करायला सांगतो. आणि ईश्वरीबरोबर जे लग्न ठरलेलं असतं तो ते अजिबात मोडत नाही. ईश्वरीबरोबर लग्नाला तो उलट तयारच होतो. त्यामुळे इथे सुप्रियाने आता अर्णवचे सगळे गैरसमज दूर केलेले असतात.